एक महत्त्वाची बातमी समोर येते पुण्यातून। पुण्यात एका वर्षात 12 कुख्यात गुंडांवर कारवाई करण्यात आली आहे। वारजे पोलीस ठाण्याची एमपीडीए कायद्याअंतर्गत मोठी कामगिरी आहे। पोलीस ठाण्याच्या हद्दीत 300हून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांना आता ताब्यात घेण्यात आले। पुण्यात एका वर्षात 12 कुख्यात गुंडांवर कारवाई करण्यात आली आहे। वारजे पोलीस ठाण्याची ही मोठी कामगिरी आहे। बातमी आहे वर्ध्यातून। 31 डिसेंबरसाठी वर्धा पोलीस अलर्ट मोडवर आहेत। हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। जिल्ह्यातील 19 पोलीस स्टेशनच्या हद्दीत आता कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे। जिल्हा सीमेवर 10 चेकपोस्ट, प्रत्येक वाहनांची कसून तपासणी देखील करण्यात येणार आहे। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर देखील पोलिसांची धडक कारवाई असेल। हॉटेल, रिसॉर्ट, लॉजची रात्री तपासणी देखील होणार आहे। 31 डिसेंबरसाठी वर्धा पोलीस आता अलर्ट मोडवर आहेत। तर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे। त्यांनी काय ट्विट केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। उबाटाने मनसेसोबत नेमकं तेच केलं जे काँग्रेसने वंचित सोबत केलंय। पडेल जागा देत काँग्रेसने मुंबईत वंचितची आघाडी केली, तर किरकोळ जागा देत उभाटेने मनसेला गुंडाळले। वारंवार राज ठाकरेंच्या घरी फेऱ्या मारणं, ठाकरे ब्रँडच्या घोषणा करणं हे सगळं उभाटाने केलंय। पण प्रत्यक्षात मर्यादित जेमतेम 50 जागांवर समाधान मानायला लावलं। यालाच आवळा देऊन कोवळा काढणं म्हणतात। असं खोचक ट्विट केशव उपाध्ये यांनी केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका या ट्विटच्या माध्यमातून केशव उपाध्ये यांनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।